या ठिकाणी हा सामना रंगणार आहे आणि आमचे 40+ मधुकर बजागे आणि चंदू नाही स्ट्राईक बॅट्समॅनचे नाव प्लीज. 12 मंथ. चंदू आहे ना. चंदू आणि मधुकर स्ट्राईकवर आहेत ते चंदू, नॉन स्ट्राईकला आहे तो मधुकर. गोलंदाजीसाठी सत्यवान शेलार. आणि आपण फार छान असं नियोजन केलेलं आहे. पहिल्या 2 ओव्हरी 40+ साठी ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंना खेळायची संधी मिळते. अंपायर एक अंपायर चला. हॅलो गणेश पाटील. गणेश पाटील जेवायला बसला का? साहिल जा. हा घे जा. ओ जेवू दे त्यांना. सर 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 नाही नाही साहिल साहिल गणेश पाटील आणि साहिल या मॅच साठी पंचगिरी करा. त्यांना जेवायला जाऊ द्या. चला रोजी सर. ही मॅच आता होणारी जी मॅच आहे ही आपापली प्रतिष्ठा जपण्यासाठी मॅच होणार आहे. आणि प्रत्येकाला वाटत असेल एकतरी मॅच जिंकून आपण काहीतरी खेळ दाखवावा. हे प्रयत्न या मॅचमध्ये होतील. याच्या पलीकडे काही होणार नाही. आपण सगळे बाहेर आहोत ही सगळ्यांना माहिती आहे. हॅलो पहिला चेंडू घेऊन येत आहे सत्यवान पाटील. सामना करेल चंदू पाटील. सत्यवान शेलार तू चंदू पाटील. आणि पहिला चेंडू काय चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू हाताळतोय सत्यवान पाटील. सत्यवान शेलार. चंदू पाटील मारण्याचा प्रयत्न करतो. पुढील चेंडू चंदू पाटील. बॉलर बॅक ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. भाऊ शेलार यांची चांगली फिल्डिंग. 1 धावेने खाता खोलतोय चंदू पाटील. आता सामना करेल तो अष्टपैलू मधुकर बजागे. आणि सुंदर असा लेग साईडला कट केलेला आहे चेंडू. या चेंडूवर 1 धाव. या 1 धावेनीशी धाव संख्या झालेली आहे ती 2 धावा. चंदू पाटील. सामना करेल तो सत्यवान शेलार. आणि हा सरळ सरसवलेला आहे पंढरी आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे. चंदू पाटील बाद झालेला आहे 1 धावेवर. सोहम शेलार आपण स्टेजकडे या. आपल्याला शोधत आहे तुमची माणसं. चला या. पुढील फलंदाज आहे तो किशोर पाटील. हा 1995-96 मध्ये नावाजलेला खेळाडू. अतिशय
उत्कृष्ट असा फलंदाज होता. आता तो आलेला आहे. पुढील चेंडू आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सत्यवान शेलारने त्यांना परत पाठवलेला आहे LBW. मला खात्री होती की तो अशा पद्धतीने आणि शाकाहारीचं जेवण समोरच्या मंडपामध्ये आहे. RR स्टँड मध्ये भूमिक 11 त्या ठिकाणी शाकाहारीवाल्याने चला तुमच्या पाठीपाठी मी पण येतो शाकाहारी खायला. LBW आणि पुढील फलंदाज गुरुनाथ पाटील. याच्या पुढील सामना AP वॉरियर्स वर्सेस पॉवर स्ट्रायकर यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना होईल. पुढील चेंडू आणि सुंदर असा या ठिकाणी झेल उडाला होता, परंतु काय नाही, एक धाव काढलेली आहे. आणि या ठिकाणी 1 ओव्हर 3 धावा 2 विकेट. 1 ओव्हर 3 रन्स 2 विकेट. उत्कृष्ट असं या ठिकाणी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली सत्यवान शेलार यांच्याकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय उत्कृष्ट बॉलिंग केली. पुढील ओव्हर भाऊ शेलार, सामना करेल तो गुरुनाथ पाटील. आणि या ठिकाणी वरून मारलेला आहे आणि सरळ सरळ 4 धावा मिळालेल्या आहेत. या 4 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती प्रत्येक षटकारास 500 रुपये विवेक जाधव याच्याकडनं मिळतील. राहुल, ही संधी परत परत मिळणार नाही. 2 चौकार तर मारलेले आहेत आणि हॅट्रिक साठी संधी आहे. बघा या चौकारानिशी धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. भाऊ शेलार सामना करेल तो आणि निर्धाव असा चेंडू हाताळलेला आहे. नाही ते या 22 स्वरूपात 1 धाव काढलेली आहे. या 1 धावेनीची धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. पुढील चेंडू मधुकर बाजागेयास आणि कट केलेला आहे चेंडू.
या ठिकाणी कट करून एक धाव मिळवलेली आहे. या एक धावेनिशी धावसंख्या आहे ती 17 धावा. 2 ओव्हर 17 धावा. कोणाला निशान पुढील फलंदाज नाही गोलंदाज निशान सामना करेल तो अष्टपैलू खेळाडू मधुकर बजागे. 2 सामन्यामध्ये फार सुंदर अशी त्याची फलंदाजी बघायला मिळाली. तो उत्कृष्ट गोलंदाज आहे पण फलंदाजी त्याने उत्कृष्ट केली. निशान यांचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा ऑफसाईडला कट केलेला आहे 1 धावेसाठी. या 1 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. निशान सामना करेल तो बंट्या. बंट्या षटकारासाठी 500 रुपये आहेत. आणि या ठिकाणी निशान तुला एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर विकेट हॅट्रिक झाली तर तुला 1000 रुपये मिळतील वेदांतकडनं. या ठिकाणी कव कॉर्नरला खेळून काढलेला आहे. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावेनिशी धावसंख्या आहे ती 21. पुढील चेंडू निशान टू मधुकर बजागे आणि या ठिकाणी लेग साईडला फार सुंदर असा खेळलेला आहे. तेवढंच सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते आणि या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 23. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. लगातार 2 विकेट घेतले तरी 500 रुपये आहेत वेदांतकडनं. या ठिकाणी पुन्हा कॉर्नरला खेळलेलं आहे. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव आणि या ठिकाणी रनआउट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद. 24 लॉस ऑफ 4 विकेट. 3rd ओव्हर प्रोग्रेस. या ठिकाणी धडाकेबाज फलंदाज पियुष पाटील निशान आणि या ठिकाणी पहिला चेंडू हवाई सफर जातोय षटकार. या 6 धावेनिशी चौकार. या 4 धावेनिशी बाहेर ना षटकार ना रे. हॅलो पंच. 4 धावा. या 4 धावेनिशी धावसंख्या झालेली ते 28. पुढील षटक घेऊन येत आहे मानव. मानव हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. विहाना 11चा सुपरस्टार खेळाडू. समोर सामना करेल तो बंट्या. बंट्या फार मोठी संधी आहे तुला. आणि या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. या 1 धावेनिशी धावसंख्या आहे ती 29. 29 लॉस ऑफ 5. आणि हा निर्धाव चेंडू हाताळतोय मानव. बगरे घातले का त्याने. हॅलो बंट्या
ए पाणी घेऊन जा रे, पाणी घेऊन जा. ए बंट्यासाठी पाणी घेऊन जा. ए उबरा झोपवा त्याला. उबरा झोप, उबरा झोप. नाही का? ए पाय जरा उचल मागून. हा दाब. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, गार्ड वापरा, रिस्क घेऊ नका. बंट्या जमेल का? जमेल ना? एक षटकार तरी मार. 500 रुपये कमव. पुढील चेंडू आणि बंट्यानी या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळेल. या एक धावेनीची धावसंख्या आहे ती 30 धावा. स्ट्राइकवर आहे पियुष. आता अष्टपैलू खेळाडू आहे पियुष पाटील आणि Icon. गोलंदाज सुद्धा मानव. समोरासमोर नंबर वन. आणि या ठिकाणी काय कव्हर ड्राईव्ह केलेला आहे पाहूया. 4 धावांसाठी. बेस्ट वर्सेस बेस्ट. या 4 धावेनीची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 34 लॉस ऑफ 4 विकेट. फोर्थ ओव्हर प्रोग्रेस. पियुष. मानव टू पियुष पाटील. पुढील चेंडू आणि काय इस बार ऑफ साइड पे काफी बढ़िया लॉन्ग फील्डिंग. ऑनला मारलेला हा फटका. या एक धावेनीची धावसंख्या आहे ती 35 धावा प्लस नो बॉल. आणि या ठिकाणी फ्री हिट असेल. बंट्या फ्री हिट आहे. 7 धावा मिळतील बघ. आणि या ठिकाणी कट झालेला आहे चेंडू 4 धावांसाठी. विशाल पाटील ऑल द बेस्ट. हॅलो आविष्कार टेन्शन नको घेऊ, तुला बॉलिंग नाही भेटणार. आणि बंट्याने सुद्धा 7 बॉल मध्ये 14 धावा काढलेल्या आहेत. पुढील चेंडू आणि या ठिकाणी काय शॉट खेळलेला आहे. पण धावा फक्त आणि फक्त ओ 2 रन. 2 धावा. या 2 धावेनीची धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. बंटी. धावा तर उत्तम आहेत. पुढील चेंडू मानव टू बंट्या. ओ या ठिकाणी मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. बालाराम सेलार आणि उल्हास पाटील यांचे या ठिकाणी स्वागत आहे. या मंचावर बसा आपण. फुलटॉस. चेंडू आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला Miss- मिळतंय. आणि धाव घेतली नाही. पियुषने सांगितलं थांब तू, मी 2 षटकं बाकी आहेत अजून, मी काय करायचं ते करतो, तू 1 धाव घेऊ नको. आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती आविष्कार घाबरले, 42. घाबरले आविष्कार. 42. आविष्कार
घाबरून काही फायदा नाही, तसंही तुम्ही क्वालिफाय झालेले नाही आहेत. आविष्कारच्या हॅलो हॅलो. या ठिकाणी 5वं षटक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं. आविष्कार पाटील आणि सामना करेल तो पियुष पाटील. दोघेही एका टीम मध्ये खेळतात. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आहेत समोरासमोर. आणि या ठिकाणी आता कोण वरचढ ठरतोय ते पाहूया. पियुष पाटील की आयुष पाटील. बंट्या 16 धावा काढल्या होता 8 बॉल मध्ये. पुढील चेंडू आविष्कार आणि या ठिकाणी स्वैर चेंडू हाताळतोय आविष्कार. या 1 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 43. पुढील चेंडू आविष्कार टू पियुष. आणि या ठिकाणी उत्कृष्ट चेंडू हाताळतोय सटीक यॉर्कर. आणि या ठिकाणी 2 धावा पळून काढतायत. या 2 धावेनिशी थर्ड अंपायर हॅलो. पंच आपला डिसिजन काय आहे? नॉट आउट. नॉट आउट. पियुष. रिव्ह्यू चेक केला जाईल. नॉट आउट आहे. नॉट आउट आहे. पंच बघूया पियुष. पुढील चेंडू आणि ओ. उत्कृष्ट चेंडू. या Out ठिकाणी पियुष पाटीलला पंचांनी आउट घोषित केलेला आहे. अंपर फायनल डिसिजन. पंचांनी आउट घोषित केलेला आहे आणि आविष्कारनी पियुष पाटीलची विकेट काढलेली आहे. आयकॉन प्लेअरला आउट केलेला आहे. पियुष पाटील वरचढ ठरत आहे. आविष्कार उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय. या षटकामध्ये त्यांनी आता सेकंड आयकॉन विजय पाटील. अजून खातही ओपन त्यांचं झालेलं नाहीये. आणि पुढील फलंदाज या मॅच मध्ये विजय काहीतरी पाटील हा सुद्धा धडाकेबाज फलंदाज आहे. सामना करेल तो पियुष पाटीलचा. आणि या रन लेग साईडला सुंदर असा कट केलेला आहे. फर्स्ट या रन. 1 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 46. लॉस ऑफ 5 विकेट. 5th ओव्हर प्रोग्रेस. पुढील चेंडू सामना करेल तो बंट्या. बंट्यानी षटकार मारावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि उत्कृष्ट तो चौकारच मारतोय. त्याला षटकार जमत नाही वाटतं. ओ. हा काय मजेशीर क्रिकेट पाहायला मिळतो. कबड्डी चांगली खेळाल तुम्ही दोघे पण. पुढील चेंडू आविष्कार सामना करेल तो विजय पाटील. षटकार येणार का? आणि या ठिकाणी स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. या Extra 1 run. धावेनिशी धाव संख्या होते 48. पुढील चेंडू आविष्कार टू विजय. ओहो. या ठिकाणी बघा इस बार षटकार, उत्तुंग षटकार विजय पाटील यांच्या बॅटीतून. आणि आविष्कार यांना
फ्लॉप शो नका नका म्हणू. किसी के जखम पे नमक मग चढो. पहला षटकार विजय पाटिल की विजय बॅट से. पाटील. पुढील चेंडू आविष्कार आणि सामना करेल तो विजय पाटील. दोनों भाई आहे वो. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर असं फिल्डिंग. एक धाव या आता स्ट्राईकवर आहे विजय पाटील आणि बॉलर आहे मानव म्हात्रे. नेक्स्ट मॅचचे कॅप्टन टॉस साठी या. पॉवर स्ट्रायकर वर्सेस एपी वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे संघनायक या इकडं. कम फास्ट. सेमी फायनलचा हा मुकाबला आहे. 55 धावा झालेल्या आहेत. 5 विकेट 5 ओव्हर 5 झाले. लास्ट विकेट ओव्हर. 5 ओव्हर शेवटचा षटक हाताळतोय तो मानव आणि विजय पाटील. काय सुंदर असा फटका मार खेळलेला आहे. पाहूया या ठिकाणी तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि 2 धावा काढलेल्या आहेत. एक शॉर्ट रन. एक शॉर्ट रन. ओके. या एक धावेनीची धाव संख्या आहे ती 56. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. मानव लास्टचे बॉल. वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं षटक. आणि या ठिकाणी उंच मारलेला आहे. हवेत केलाय. झेल खाली येतोय. आणि Catch या miss. ठिकाणी पप्पू यांच्याकडनं मिस फिल्डिंग पाहायला मिळतोय. या 2 धावेनीची धावसंख्या झालेली आहे ती 58. पुढील चेंडू मानव टू विजय. एपी वॉरियर्सचे प्लेयर. आणि या ठिकाणी कव्हर मधून काय सुंदर शॉट खेळलेला आहे विजय पाटील. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नितेश पाटील. शुभम शेलार यांच्याकडनं. टॉस साठी कॅप्टन या. जेवढा सुंदर फटका तेवढी सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. मानव टू विजय पाटील. शेवटचं षटक काही चेंडू शेष. धावसंख्या आहे ती 60 धावा. आणि हा सुद्धा या ठिकाणी आता आणि अशा पद्धतीचे 2 धावा पुन्हा पळून काढलेले आहेत विजय पाटील. हे थकलेले आहे. बंट्याला नॉन स्ट्राईकला ठेवलेला आहे. आमच्या इच्छा पूर्ण केल्याने बंट्यानी या 2 धावेनीची धावसंख्या आहे 62. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. मानव टू विजय. आणि या ठिकाणी झेल झालेला आहे विजय पाटील. फलंदाज बाद. मानवला पहिली विकेट मिळालेली आहे. नेक्स्ट बॅटर सूरज. विजय पाटील यांनी शेवटी येऊन 15 धावा ठोकून काढलेल्या आहेत. टॉस साठी या फास्ट. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय तो फलंदाज आहे सूरज पाटील. मानव टू सूरज पाटील. आणि निर्धाव चेंडू हाताळतोय मानव. काय सुंदर 63 विन. टार्गेट 63. चला दोन्ही संघांनी या टॉस करण्यासाठी. सेमी फायनलचा हा मुकाबला असेल. यातून तो जिंकेल तो फायनल खेळणार. एपी वॉरियर वर्सेस पॉवर स्ट्रायकर. वनराज पाटील आपण टॉस करून घ्या. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. सेमी फायनलचा पहिला सामना पाहायला मिळेल याच्यानंतर आपल्याला. आणि या ठिकाणी आलेत का ते
टॉस करण्यासाठी सचिन डॉक्टर सचिन शेलार टॉस करतील. हा Thank you. सेमीफायनलचा पहिला सामना होईल. चेक. थँक्यू सो मच. आपण आहोत टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला VS पॉवर स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला AP वॉरियर्स अशी लढाई आपल्याला पाल भेटेल. आपण करतोय टॉस. AP वॉरियर संघाच्या कर्णधारांनी हाईट असा कॉल केलाय आणि इथे मात्र आलाय टेल. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर टॉस आपण जिंकलेला आहात. सकाळपासून या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. टॉस तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल तर किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत या स्पर्धेला तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करतात? खूप एन्जॉय केला. आणि नक्कीच विजयदादा पाटील यांच्याबद्दल काही दोन शब्द? जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. नक्कीच नक्कीच. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि त्यांच्या वतीनं साकारलेली स्पर्धा. तर दरम्यान टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय? फिल्डिंगच असतं. फिल्डिंग, परंतु तुम्हाला इथे बॅटिंग करावे लागत आहे. तर बॅटिंग करत असताना किती धावा जमाल? कमीत कमी 65 ते 70 धावांचा आम्ही टार्गेट द्यायचा प्रयत्न करू. आणि तुमच्या चाहत्यांना काय सांगाल? मी एवढंच सांगेन की सर्व जे चाहते आलेत, आपले गावकरी आलेत, त्यांनी आपल्या सामन्याचा टुर्नामेंटचा एन्जॉय करा आणि जेवणाचे भोजन आहे ते जेवणाचा स्वाद चाखावा. सर्वजण जेवण करून जावे हीच विनंती. तर इथे मात्र दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीकरिता. तर टॉस बॉक्समधून खबर अशी आहे की टॉस इथे जिंकलाय VS पॉवर स्ट्रायकर या संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वळू आपण कॉम्बॉक्समध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. बोणाशा त्या ठिकाणी पण क्रिकेटच्या पटालावरती जॉईन झालेला आहोत आणि दरम्यान इथे एक प्राईज आलेला आहे शक्तिवान शेलार यांच्याकरिता. प्रत्येक षटकारासाठी 1000, तसेच प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज बालाराम शेलार यांच्या वतीनं. आणि दरम्यान मंचावरती उपस्थित आहेत आमचे लाडके भाचे सोनू जाधव या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आणि तसेच बाळाराम शेलार, उल्हास पाटील देखील उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. मॅचला देखील इथे सुरुवात झालेली आहे. तब्बल 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहू शकाल सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यवान आणि त्यांच्या सोबतीला पप्पू या ठिकाणी आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण मधुकर यांना इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. तब्बल 63 धावांचं लक्ष आणि त्यामध्ये नटलेलं हे रणसंग्रामी नाट्यमय क्रिकेट. वाईटिश लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र एकच 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. तब्बल 63 धावांचं हे कर्ज आणि हे कर्ज इथे फेडायचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर इथे नक्कीच 10.73च्या सरासरीने या धावा इथे मात्र काढाव्या लागतील जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. आपण पाहू शकाल इलाका हमारा धमाका भी हमारा. यापुढील सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल VS पॉवर स्ट्रायकर आणि AP वॉरियर्स अशी ही
धडाकेबाज दोन्ही धुरंदारामध्ये बिग फाईट, काटेकी टक्कर. इथे मात्र पंच केलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटर रिझन मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव तिथे मात्र जोपर्यंत चेंडू येईल दरम्यान 2 धावा पाहायला भेटल्या. एक धाव आता या मॅच मध्ये सोन्यासारख्या आहेत. सोन्याला कुठेही ठेवा, गटाऱ्यामध्ये ठेवली तरी तीच किंमत आणि या तिजोऱ्यामध्ये जरी ठेवली तरी तीच किंमत असते. आणि या मॅच मध्ये देखील धावांचं समीकरण आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10.73च्या सरासरीने जावं लागेल. धावसंख्या 6. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. बॅक टू दी बॉलर, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. इथे देखील एकच धाव मिळेल. लॉंगॉनच्या दरम्यान पियुष तिथे मात्र उपस्थित होते. आपण विनेशला देखील पाहू शकाल. अगदी त्याच्या अंगामध्ये देखील क्रिकेटचं हे वेड आहे आणि थोडासा पायाला दुखापत जरूर आहे त्याच्या, परंतु त्याचं देखील क्रिकेटचा क्रेज आपल्याला पाहायला भेटेल. हा बॉल चांगला आहे. कोलवटाप्याचा बॉल, फुल लेनचा वापर केला बॉलरनं. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हा डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटकाची देखील समाप्ती झाली आहे. या षटकामध्ये या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज मधुकर यांनी त्यामध्ये 7 धावा. कोण कोणावरती करेल मात लगेचच आपल्याला पाहायला भेटेल. अख्खा पिसेगा वो खेलेगा, पूरा दुनिया देखेगा. खर्च आहे तो चर्चा आहे. सातत्याने या स्पर्धेची संकल्पना जर आपण पाहिली तर खूप मोलाचं सहकार्य विजयदादा पाटील यांच्या वतीनं अगदी मॅन ऑफ द सिरीज रेग्युलर प्लेयरसाठी सायकल त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच सिरीज 40+ कॅटेगरी या प्लेयरसाठी सायकल त्यांनी मात्र दिलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज खेळाडूसाठी. आणि अभिमान, हा गौरव आपण पाहू शकाल. जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है, और मंजिले है तो फिर मैं हूं ना. विजयदादा पाटील सातत्यानं या परिसरातील सर्वच खेळाडूंच्या पाठीशी असणार आहे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीनं साकारलेली ही देदीप्यमान क्रिकेटचा अद्भुतकारी सोहळा आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्गवरती बॉलर गुरुनाथ आलेले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी सत्यवान आणि पप्पू या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांकरिता जात नाहीये. एकेरी दुहेरी धावांवरती त्यांनी मात्र आतापर्यंत लाईफ लाईन टिकून ठेवलेले आहे. आता इथे आक्रमण करणं फार गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे आणि तीच पूर्तता, आणि ती पूर्तता कमी पूर्ण करत असताना बॅटर सत्यवान ठोकलाय हा षटकार. आणि पारितोषिक देखील त्यांच्याकरिता आलेलं आहे. क्या बात आहे. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. बालारामजी शेलार यांच्या वतीनं हे पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. जसं षटकार आला लगेचच, आणि त्यांचेच मोठे बंधू राजा आहेत. क्या बात आहे. सत्यवान. आणि सातत्यानं आम्ही देखील चर्चा करत असतो की कॉम बॉक्स मध्ये पारितोषिक येणं फार गरजेचं असतं. चला, चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण जास्ती आता उशीर करणार नाहीयेत, जास्तीचा वेळ आपण खर्च करणार नाहीयेत. यस, मॅच बॉल आलाय का? यस, मॅच बॉल आलाय. धावसंख्या 13 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. गुरुनाथच्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला. या जणू काही या ठिकाणी या मॅच मध्ये त्यांनी त्याचा दबदबा निर्माण केलाय. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. जास्तीचा प्रयत्न करावा लागेल, कारण की तब्बल 63 धावांचं लक्ष. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 10.43-73ची सरासरी या धावा काढणं गरजेचं आहे. सो त्या अनुषंगाने दडपण तर असेलच. चला, मॅच बॉल इथे मात्र आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहू शकाल. यापुढील मॅच देखील आपल्याला दमदार पाहायला भेटेल. एपी वॉरियर्स आणि VS स्ट्रायकर अशी ही लढाई आपल्याला पाहायला भेटेल. सेमीफायनल नंबर 1 आपण अनुभवू शकाल. गुरुनाथ पुनश्या समोर असे सत्यवान. इथे फटका एक्झिक्यूट केला इनफिल्डच्या वरून. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आणि इथे मात्र अजून 500 रुपयाचं पारितोषिक फटकावलेलं आहे. क्या बात आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. आणि या स्पर्धेची चर्चा देखील आपण पाहिलीत. अगदी कल्याण तालुका, भिवंडी तालुका, बदलापूर, मुरबाड तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा होत आहे. आपटी दिलेला बॉल, त्याला मात्र मोठ्या फटक्याने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित आहे. चूक होणार नाही. पकडला झेल, फलंदाज फेल. सत्यवान 16 धावांवरती बाद.
क्या बात आहे. अगदी 2 बॉलमध्ये 1500 रुपये कमवलेत मिस्टर सत्यवान. 16 धावा त्यांनी काढल्या. 7 चेंडूचा सामना केला. परंतु सातत्याने मी तर म्हणतोय की खेळपट्टीवरती टिकून राहणं फार गरजेचं होतं. तुमच्या बॅटवरती बॉल येत आहे, सो त्या अनुषंगाने या संघाला देखील गरज होती. परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवले होते. थोडीशी बॅकअप दिली आणि टाकली गोलंदाज गुरुनाथनं, आणि तिथे मात्र फलंदाज सत्यवानचा खेळीचा अंत झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. पंढरीनाथ या ठिकाणी आलेले आहेत. पंढरीनाथ शेलार यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल. तिथे देखील स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हो, आता मात्र पोहोचू शकले नाही चेंडूपर्यंत, कारण की थोडे दूरवर होते. आणि या चेंडू जर आपण पाहिलं तर इकडे 30 यार्ड सर्कलकडे होता. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. खूप चांगला टफ चान्स तिथे आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज होते. एक सूरज देवता थोडीशी प्रखर तेज कमी करण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आणि दरम्यान ज्यांनी पाण्याची सोय आपल्याला दिली श्री विलासजी शेलार, या आपलं हार्दिक स्वागत आहे. जिसने प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचा दिखाया. स्लॉटमध्ये बॉल आणि चांगला फटका. क्षेत्ररक्षक कोणीच नाही आहे आणि चेंडू पावला लागेल त्या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. 6 धावांचा षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. गुरुनाथ यांचा जर बॉल आपण पाहिला तर थोडासा स्लॉटमध्ये बॉल आला आणि त्याला पुढच्या प्लॉटमध्ये दाखल करत असताना हा षटकार वसूल केलाय. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचेल आता. अजित पाटील आपण मंचावरती या. धावसंख्या पोहोचले 24. आपटी दिलेला बॉल टर्न केलाय, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे मात्र सज्ज सूरज न पकडले ही दुसरी झेल. फलंदाज फेल. पप्पूला आता मात्र परतावा लागत आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. गुरुनाथ या ठिकाणी बॅकअप दिले टाकतायत. पाहू शकाल आपण थोडीशी वळण घेणारा बॉल झाला. शफल झाले होते त्या ठिकाणी बॅटर पप्पू, आणि तिथे पुन्हा सूरजने झेल पकडली आहे. टॉपचे दोन्ही बॅटर आता डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. परंतु धावसंख्येचा इथे विचार केला तर काम तमाम झालेलं आहे. 24 धावा धावपलकावरती आहेत. परंतु इथे विकेट टिकून ठेवणं फार गरजेचं असेल, कारण की टॉप 10 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर डगआउटच्या आसऱ्याला पोहोचले तर चिंतेचा विषय येऊ शकेल. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मानव आलेले आहेत, जो मात्र आयकॉन खेळाडू आहे संघाचा. त्याच्यावरती जबाबदारी आहे, दडपण असेल. परंतु मी तर म्हणेन की सध्या तरी जास्तीचा काही दबाव नसेल. षटक क्रमांक 2 समाप्त झालेले आहेत. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती बॉलर विघ्नेश आलेला आहे. विनेश आलेले आहेत. विनेश ज्यांच्याकडे देखील अस्त्रशस्त्रांचा चांगला भंडार आहे, त्याचा इथे उपयोग करणं फार गरजेचं असेल आता या मॅचमध्ये, कारण की भूमिक 11 या टीमला जर कुठेतरी मागे टाकायचं असेल तर हे षटक फार महत्वाचं असेल. परंतु फटका चांगला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला होता, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा षटकार. आणि दरम्यान विनेश पाटील यांनी जर विकेट प्राप्त केली तर सुदेश पाटील यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. स्लोवर गतीचा बॉल, तिथे मात्र काही फटका एक्झिक्यूट झाला नाही. दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित. पंढरीनाथ याने लगातार 3 षटकार मारलेस माझ्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. सचिन शेलार यांच्याकडून. थँक्यू सो मच. सचिन शेलार यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटची यश त्या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. आयकॉन प्लेअर डगआउटच्या. क्या बात आहे. नक्कीच विघ्नेशची चर्चा देखील आपण विनेशची चर्चा करत होतो. थोडासा पायानं हँडिकॅप आहे, परंतु देखील आपण पाहू शकाल तालीमेने ही दी जाती है परिंदो को. मानवची विकेट घेतली आहे. आता आलाय हार्ड हिटर शुभम. त्याच्या बॅटमधून मोठे मोठे षटकार येतात. क्या बात आहे. दिव्यांगचं हे षटक अप्रतिम. आपल्या संघासाठी अगदी शुभम खूप ताकद आहे त्यामध्ये.
आणि दरम्यान विनेश याच्याकरिता देखील विकेट हॅट्रिकसाठी आशिष आल्या पाटील यांच्या आल्या वतीने hat-trick लॉफ करिता केलाय 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार. काय जबरदस्त आपण हा फटकार पाहिलात. अगदी जबरदस्त शॉट इथे चेंडूला सीमा रेषाबार पाठवत असताना धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती आपण पाहू शकाल. 37 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका फसलाय चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. शरीरानं मात्र चेंडू अडवला जरूर परंतु फेकतील दरम्यान 2 धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल. तर पहा इथे रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. 37 धावा धावपलकावरती इथे लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 34 सुरू आहे. मॅच मध्ये मजा येईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू बाद झालेले आहेत तरीपर्यंत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नॉट आउट आहे बॅटर. काय जबरदस्त खेळ जो मात्र सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावपलकावरती 39 धावा. सुलभल गतीचा बॉल फसवलेला बॉल आणि विकेट किपर चेंडू खाली येत असताना चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये. तर इथे मात्र जे पारितोषिक लावलं होते नक्कीच कॉम बॉक्समध्ये जमा करायचं आहे. आणि नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आविष्कार. अरे नक्कीच तो आलाय. पाहूया आपण. आणि आविष्कार याच्याकरिता पारितोषिक आलेलं आहे विनय पाटील यांच्या वतीनं. षटकार हॅट्रिक करिता 2000 रुपयाचं कॅश प्राइज. यश पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे गोलंदाज सूरज याला विकेट हॅट्रिक करिता साहिल पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो इथे मात्र पहिलाच बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटतोय. आणि इथे फलंदाज बाद. कॉटवेयांच्या स्वरूपामध्ये पंढरी यांना देखील परतावा लागत आहे. 39 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आपण पाहू शकता. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. आणि आता इथे कमबॅक झालेला आहे RR या संघाचा. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 62 धावा कुटकुटल्या. आणि या 62 धावांचा आपण विचार केला तर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. यस राहुल यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा पाहायला भेटल्या. विजय यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्या. आणि अशा पद्धतीने हे भलं मोठं टार्गेट पार करत असताना कुठेतरी संघर्षाची पराकाष्ठा भूमिक 11 संघाच्या वतीनं पाहायला भेटते. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर आलेले आहेत. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटू भेटू डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी चौकार. अ, 43 धावा. सूरज
आणि इथे शरीराचा वेध घेणारा बॉल विकेट किपर चेंडूवरती 8 डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान कोणी जर जेवण करायचं बाकी असेल तर आपण जेवण करायला जायचं आहे. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चौथं षटक आणि चौथ्या षटकामधील 3 बॉल शिल्लक आहे. चांगला फटका स्विंग केला, बॉल स्क्वेअरले गाता तिथे उपस्थित, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय बॉल. 4 धावांसाठी हा चौकार. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. भूमिक 11 टीम देखील हार मानायला तयार नाहीये. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितने सोचते हो कुछ कोशिश उससे भी ज्यादा कर लो. काय बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडूने बॅटचा इथे मात्र संपर्क नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचेल 48. अर्धी टीम डगआउटच्या असायला म्हणजे तब्बल 5 खेळाडू पोहोचलेले आहेत. बघा, आविष्कार यांनी जर प्रत्येक षटकार ठोकला तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हा पहिला बॉल 6 धावा षटकार. षटकार जो मात्र वसूल केलाय. कमबॅक होईल का, कमबॅक होईल का, आणि कमबॅक होत येण्याच्या दिशेमध्ये आहे. आपण पाहिलं तर आता या ठिकाणी समीकरण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी खूप सोपं असं समीकरण आहे. इथे आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, थोडीशी फंबलनेस झाली, परंतु एकच धाव इथे पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55. आता 11 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. जबरदस्त या धावांचं पाठलाग केला मैदानाच्या आतमध्ये भूमिक 11 या टीमनं. ओहो, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आविष्कारच्या खेळीचा अंत झालाय. आविष्कारनं तब्बल 6 धावा बनवल्या. चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला, कारण की ज्या मोमेंटला आवश्यकता होती या धावा बनवत असताना आतापर्यंत तब्बल 6 गडी मात्र गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. निशांत आलेले आहेत. आणि इथे निशांत शेलार यांनी जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मोरिया इव्हेंट यांच्या वतीनं षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज. 55 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 9 बॉल आणि 8 धावेंची गरज. आपटी दिलेला बॉल त्याला खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित, आणि दरम्यान इथे 2 धावा पाहायला भेटल्या आणि 1 शॉट. या एक शॉट धावेचं महत्व किती असेल येणाऱ्या पुढील नक्कीच बॉलमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आणि निशांत यांनी जर षटकार ठोकला तर रवींद्र शेलर यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि षटकार हॅट्रिक जर इथे मारली, इथे फक्त जर आपण पाहिलं तर 7च धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 7 बॉल आणि 7 धावांची गरज असेल. आता मॅच थोडीशी रोमांचक स्थितीमध्ये आलेले. अजून एकदा या ठिकाणी हा बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटतोय. समीकरण बदलेल. काही क्रिकेटच्या पटालावरती आपण सातत्यानं म्हणत असतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणूनच क्रिकेट जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला आहे. 6 बॉल आणि आता 7 धावेंची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कमबॅक होईल का, येणाऱ्या पुढील ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल.
क्षेत्र कोणतंही असो, इथे कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्कवरती आता आपण बॉलर पाहूया ज्यांनी मागील गोलंदाजीमध्ये मागील स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. विनेश ज्यांनी मागील ओव्हरचा आपण विचार केला तर 2 गडी बाद केले होते. 15 धावा जरूर दिल्या होत्या, परंतु त्या विनेशवरती या ठिकाणी भरोसा टाकलाय या शेवटच्या षटकामध्ये. स्लोवर गतीचा बॉल होता, फसवा बॉल जरूर होता. दरम्यान फाईन लेग मध्ये चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. आणि इथे मात्र निशांतनं जर षटकार ठोकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज रवी शेलार यांच्या वतीनं. आणि इथे हा नो बॉल असेल, कारण की क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर एक अतिरिक्त खेळाडू एका बाजूला आढळला. सो त्या अनुषंगाने पंचांची नजर आपल्याला पाहायला भेटली. सातत्यानं आपण पाहिलं तर रॉकी सर असतील या ठिकाणी, धर्मेंद्र वर्मा, श्याम कराळे सर आहेत, सर्वांचं कार्य अप्रतिम पाहायला भेटलं. आमचे साथी समालोचक कॉमेंटेटर मनोज कारवे सर यांनी देखील काल आणि आजच्या दिवसामध्ये रंगबळला योगेश पाटील देखील काल जॉईन होते. दरम्यान प्रमोद पाटील असतील, सर्वांचं कार्य दर्जेदार. लाईव्ह आणि NB निवृत्ती बजागे आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पावलांवरती बॉल त्या ठिकाणी ऑनड्राय पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत. चेंडू मात्र 4 धावांसाठी दणदणीत, खणखणीत, लावण्य, गोंडस असा चौकार. चौक्यासाठी पारितोषिक मिळणार नाहीये. षटकारासाठी रोज शेलारकडनं 1000 रुपये. निशांसाठी रवी शेलारकडनं 2000 रुपये षटकारासाठी, निशांसाठी खास. चला आता जिंकण्याचं समीकरण आपण पाहूया. 5 बॉल आणि 1 धावेची गरज. आडव्या बॅटनं आणि इथे मॅच केली आहे फिनिश. सामना झालाय फिनिश आणि मॅच इथे मात्र जिंकले भूमिक 11 या टीमनं. हार्दिक शुभेच्छा भूमिक 11 टीम. आणि लगेचच आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. सत्यवान शेलार ज्याने मात्र मॅन ऑफ द मॅच चला तर या सत्यवान आपण लगेचच या, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. थेट आपल्या मंचावरती आपण या आणि तुमची ही आकर्षक ट्रॉफी आपण घेऊन जायची आहे. ती ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. आकर्षक आपण पाहिलं तर कॅप आहे जी श्री नितेश बाळाराम पाटील यांनी पुरस्कृत केलेले. लंच बॉक्स देखील आहे श्री नितीन पाटील एनर्जी ड्रिंक्स कॅम्पा समीर घोडे यांच्या वतीनं आहे. सत्यवान शेलारसाठी त्यांचे बंधू मोठे बाळाराम शेलार यांच्याकडनं 1500 रुपये एक सिक्सर आणि चौकारासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते ते देण्यात येत आहे. हॅलो, कृपया सगळ्यांनी जेवण करून घ्यावे.